नमस्कार मित्रांनो, रोज तासभर चालणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. वय, गुडघेदुखी, ऑफिसचं काम किंवा थकवा यामुळे अनेकजण नियमित व्यायाम करू शकत नाहीत. पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त खुर्चीवर बसून 10 मिनिटे काही सोपे व्यायाम केल्याने पायातील वेदना, सूज, मुंग्या येणे, रक्ताभिसरण कमी होणे आणि स्नायूंचा अशक्तपणा कमी होण्यास मदत होऊ शकते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच 5 सोपे चेअर एक्सरसाइज जाणून घेणार आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत. गंभीर वेदना किंवा आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चालण्याचे फायदे आणि मर्यादा. सर्वप्रथम एक गैरसमज दूर करूया. चालणे हा अत्यंत उत्तम व्यायाम आहे. हृदय, फुफ्फुसे, वजन नियंत्रण आणि मानसिक आरोग्यासाठी चालण्याचे अनेक फायदे आहेत. पण ज्येष्ठ नागरिक, गुडघेदुखी असणारे, जास्त वेळ बसून काम करणारे, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन करणारे, अशा व्यक्तींना काही वेळा खुर्चीवर बसून केलेले व्यायाम अधिक सोयीस्कर ठरतात. यामुळे पायांच्या स्नायूंना हालचाल मिळते, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर सक्रिय राहते. व्यायाम क्रमांक 1. पायाचे पंजेवर खाली. पहिला व्यायाम अत्यंत सोपा आहे. खुर्चीवर सरळ बसा, दोन्ही पाय जमिनीवर ठेवा. आता पायाचे पंजेवर उचला आणि खाली करा. हे सलग 20 वेळा करा. यामुळे पोटऱ्यांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो, रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. जास्त वेळ बसल्यामुळे येणारी सूज कमी होऊ शकते. विशेषतः ज्यांना पायात जडपणा वाटतो त्यांनी हा व्यायाम नक्की करावा. व्यायाम क्रमांक 2. टाच उचलणे. आता दुसरा व्यायाम. पंजे जमिनीवर ठेवून फक्त टाचावर उचला. काही सेकंद थांबा आणि पुन्हा खाली आणा. असे 15 ते 20 वेळा करा. यामुळे पोटरी मजबूत होते, रक्तप्रवाह सुधारतो, पायातील कडकपणा कमी होण्यास मदत होते. हा व्यायाम ऑफिसमध्ये बसून सुद्धा सहज करता येतो. व्यायाम क्रमांक 3. गुडघे सरळ करणे. आता तिसरा आणि महत्त्वाचा व्यायाम. खुर्चीवर बसून एक पाय सरळ पुढे करा. 5 सेकंद तसाच ठेवा, नंतर खाली आणा. दुसऱ्या पायानेही हेच करा. प्रत्येक पायासाठी 10 वेळा करा. यामुळे मांडीचे स्नायू मजबूत होतात, गुडघ्यांना आधार मिळतो, चालताना स्थिरता वाढते. वृद्ध व्यक्तींसाठी हा व्यायाम खूप उपयोगी ठरू शकतो. व्यायाम क्रमांक 4. घोट्यांची गोलाकार हालचाल. आता घोट्यांचा व्यायाम. एक पाय थोडा वर उचला. घोट्याला घड्याळाच्या दिशेने 10 वेळा फिरवा. नंतर उलट दिशेने 10 वेळा फिरवा. दोन्ही पायांसाठी हे करा. यामुळे घोट्यांची लवचिकता टिकून राहते, कडकपणा कमी होतो, संतुलन सुधारण्यास मदत मिळते. व्यायाम क्रमांक 5. बसल्या जागी मार्चिंग. हा सर्वात मजेदार व्यायाम आहे. खुर्चीवर बसून एक गुडघावर उचला, जणू काही तुम्ही जागेवरच चालत आहात. 1 मिनिट हा व्यायाम करा. यामुळे हृदयाची गती थोडी वाढते, पायांचे स्नायू सक्रिय होतात, शरीरातील ऊर्जा वाढते. कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी? मित्रांनो, खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. पायांमध्ये तीव्र वेदना असल्यास,
अचानक सूज आल्यास, शस्त्रक्रियेनंतर. मधुमेहामुळे पायांमध्ये संवेदना कमी असल्यास, रक्तवाहिन्यांचे गंभीर आजार असल्यास, स्वतःहून कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तर मित्रांनो, रोज तासभर चालण्याची जागा हे 10 मिनिटांचे व्यायाम पूर्णपणे घेऊ शकत नाहीत, पण ज्या लोकांना चालणे कठीण जाते त्यांच्यासाठी हे एक चांगले पूरक पर्याय ठरू शकतात. नियमितपणे हे सोपे व्यायाम केल्याने पायांची हालचाल, स्नायूंची ताकद आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळू शकते. तुम्ही यापैकी कोणता व्यायाम आधीपासून करता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.